नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे गणेश सावंत आणि आपल्या सर्वांचे द्रोणा एज्युकेशन परिवारामध्ये स्वागत करतो। आज आपण हे करंट अफेअर्स सिरीजमधलं 14वं लेक्चर इथे डिस्कस करतो। या अगोदर आपण 13 लेक्चर डिस्कस केलेले आहेत। तर मग आपण स्टार्ट करूया आपल्या सेशनला। यामधली पहिली जी न्यूज आहे की इंडियन रेल्वेने जे 10 रेल्वे बॉरगेज लोकोमोटिव्ह इंजन आहेत हे बांगलादेशला इथं सुपूर्द केलेले आहेत। बांगलादेश, आता हे बांगलादेशला जे आहेत तर हे लोकोमोटिव्ह इंजन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। यांचा जो काही स्पीड वगैरे आहे आपण त्या संदर्भात सुद्धा इथं डिस्कशन करणार आहे। गव्हर्नमेंटनं जे असेल हे फंडेड केलेले आहेत 10 बॉरगेज लोकोमोटिव्ह इंजन इंडियन रेल्वेकडून हे बांगलादेशला तिथे देण्यात आलेले आहे आणि इंडियन गव्हर्नमेंट या दोघां मिळून हे देण्यात आलेले आहेत। यांचा जो काही स्पीड आहे तो आहे 120 किलोमीटर पर आवरचा असला आणि हे जे इंजन असतील हे 28 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त यांची लाईफ या ठिकाणी वर्किंग करण्याची असणार आहे। आता हे जे काही देण्यात आलेले आहेत हे कोणत्या स्कीमच्या अंतर्गत इथे देण्यात आलेले आहेत तर ही आहे नेबरहूड फर्स्ट, म्हणजे जी की इंडियानं पॉलिसी आपली ठरवण्यात आलेली आहे की पडोसी पहिले, जे काही नेबरिंग आहेत ते पहिले। यानुसार जे आहे तर नेबरहूड फर्स्ट ही जी पॉलिसी आहे इंडियाची की शेजारची देशांना हेल्प करणे, यानुसार जे आहे तर यांनी हा फोकस केलेला आहे आणि यानुसार हे इंजन इथं त्यांना हँडओव्हर करण्यात आलेले आहेत। आता हे जे काही त्यांना देण्यात आलेले आहेत तर याचं एक कारण आहे की जे बांगलादेशी आहेत यात्री असलेले आणि ज्या काही मालगाडी आहेत यांचं एजा जे आहे अप अँड डाऊन हे दोन्ही जे आहेत तर या ठिकाणी वाढलेले आहेत। हे वाढल्यामुळे त्यांना तिथं मदत म्हणून हे आपण करतोय। यासाठी जे आहेत तर परराष्ट्र व्यवहार मंत्री एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर यांनी आणि रेल्वे मिनिस्टर पियुष गोयल या दोघां मिळून आहे तर ही व्हर्च्युअली इथं जी काही मीटिंग झालेली होती या अंतर्गत यांचं लॉन्चिंग केलेलं आहे, यांना रवाना करण्यात आलेलं आहे। त्यानुसार बांगलादेशचे जे काही शेख मुजीबुर रहमान हे यामध्ये सहभागी झालेले होते तर यांच्याकडून सुद्धा हे पूर्णपणे हँडल करण्यात आलेलं आहे भारताकडून। आता जे काही रिसेंटली होतं तर हे 1965 साठी रेल्वे कनेक्शन जे होतं तर हे ठरलेलं होतं 2 कंट्रीमध्ये। त्यावेळी जे आहे तर 7 रेल्वे लिंक ठरलेल्या होत्या बांगलादेश आणि इंडियामध्ये। मग त्यामधले जे आहेत तर आत्तापर्यंत 4 कंप्लीट झालेले आहेत। त्यामधलं भारत आगरतळा एक असलेली भारत आगरतळा बांगलादेश ही जी आहे तर हा एक रेल प्रोजेक्ट जो आहे तर हा निर्माण झालेला आहे। त्यानंतर बाकीचे सुद्धा प्रोजेक्ट आहेत या ठिकाणी। कोलकात्यावरून आगरतळा त्रिपुरा जो असेल तर तो चंडगाव बंदरपर्यंतचा हा एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी होणार आहे। आता 20 मे 2020 रोजी भारत आणि बांगलादेश ढाका येथे जे आहे तर अंतर्देशीय जल पारंगण आणि व्यापार हे जे एक प्रोटोकॉल आहे याविषयीचं एक हस्तांतरण करण्यात आलेलं होतं। त्यानुसार जे बांगलादेश आहे, बांगलादेशची करन्सी जी आहे ती आहे टाका आणि यांची कॅपिटल जी आहे ती आहे ढाका। मोहम्मद अब्दुल हमीद हे आहेत तिथले असले प्रेसिडेंट आणि त्या ठिकाणचे जे आहेत शेख हसीना हे PM आहे। त्यानुसार आपण क्वेश्चनमध्ये पाहिलेलं होतं की आपल्याला काही ऑप्शन्स देण्यात आलेले होते। यानुसार नेपाळ जे आहे तर नेपाळची कॅपिटल आहे काठमांडू, त्यानंतर यांची करन्सी आहे रुपी आणि PM आहेत KP शर्मा ओली। त्यानंतर या ठिकाणचे प्रेसिडेंट आहेत विद्यादेवी भंडारी। त्यानंतर मालदीवची कॅपिटल आहे माले आणि यांची करन्सी आहे रुपिया। प्रेसिडेंट आहेत इब्राहिम मोहम्मद सोहिल। त्यानंतर थायलंडची कॅपिटल आहे बँकॉक आणि यांची जी करन्सी आहे थायलंडची ती आहे बहाट। त्यानंतर त्यांचे PM आहेत प्रयुत चान ओ चा बांगलादेशचे आपण ऑलरेडी तिथे डिस्कशन केलेलं आहे। आणि हाँगकाँग जो आहे तर आपण मागच्या एका सेशनमध्ये पाहिलेलं आहे की हा चायनाचा पार्ट आहे म्हणून। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण येऊया डिस्कशनसाठी। यामध्ये PM मोदींनी एक व्हर्च्युअली जे आहे तर हाय थ्रूपुट कोविड-19 टेस्टिंग फॅसिलिटी जी आहे तर इंडियामध्ये 3 सिटीमध्ये ही सुरू करण्याचं यांनी इथे ठरवण्यात आलेलं आहे। यामध्ये कोलकाता, मुंबई आणि नोएडा या 3 सिटीमध्ये हे स्टार्ट करण्यात येणार आहे। या अंतर्गत डेली बेसिसवरती जे असतील
तर 10,000 टेस्ट इथे करण्यात येणार आहे. 10,000 टेस्ट पर डे ईच सिटी, प्रत्येक सिटीमधलं हे टार्गेट आहे. म्हणजे यानुसार कोलकाता, मुंबई आणि नोएडा यामध्ये कोविड-19च्या ज्या टेस्ट आहेत अशा मिळून टोटल या अंतर्गत यांचं टार्गेट आहे की 30,000 डेलीला इथे यांचे थ्रॉट घेण्यात येणार आहेत. त्यानुसार जे आहे तर मोदींनी हे इथं लॉन्च करण्यात आलेलं आहे यांच्याकडून. हे जे आहे तर ICMR सेंटर, इंडियन काउन्सिल ऑफ द मेडिकल रिसर्च या अंतर्गत जे आहे तर यांनी हे सुरू करण्यात आलेलं आहे या तीनही ठिकाणी. तर या पद्धतीनुसार जे आहे तर यांनी हे सुरू केलेलं आहे. ICMR सेंटर जे आहे त्याचे हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली या ठिकाणी आणि बलराम भार्गव हे सध्याचे यांचे डायरेक्टर जनरल आहेत. त्यानंतर आपण तिसऱ्या क्वेश्चनकडे येऊया. सेंट्रल गव्हर्नमेंटनं जे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटनं इथं कोलॅबरेशन केलेलं आहे वर्ल्ड बँकेबरोबर, वर्ल्ड ऑर्गनायझेशन वर्ल्ड बँकेबरोबर, की या ठिकाणी जी जमीन आहे कुठली, ग्वालियर आणि चंबाल बेल्टमधली, मध्य प्रदेशमध्ये ग्वालियर आणि चंबाल बेल्ट हा जो पार्ट येतो याच्यामध्ये, की जी जमीन इथे उत्पादन होत नाही म्हणजे ही नापीक जमीन आहे, हिच्यामधून उत्पन्न घेण्यासाठी यांनी वर्ल्ड बँकेबरोबर एक ॲग्रीमेंट केलेली आहे. वर्ल्ड बँकेबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटनी मध्य प्रदेशमधील जे आहे ती जागा, याच्यामध्ये टोटल जी आहे तर 3 लाख हेक्टरची जमीन आहे. 3 लाख हेक्टर ही जमीन आहे की ही पूर्णपणे म्हणजे हिच्यावरती कुठल्याही पद्धतीचं उत्पादन वगैरे होत नाही. त्यामुळे यांनी वर्ल्ड बँकेबरोबर या पद्धतीनं की ग्वालियर आणि चंबाल बेल्ट जो मध्य प्रदेशमधला पार्ट येतो याच्यासाठी ॲग्रीमेंट केलं आणि यानुसार ही 3 लाख हेक्टर जी जमीन आहे याच्यावरती प्रोसेसिंग करून यामध्ये जे आहे तर ही उत्पादन घेण्यायोग्य इथं जमीन बनवण्यात येणार आहे. यासाठी वर्ल्ड बँकेनं जे आहे तर अमाऊंट इथे जाहीर नाही करण्यात आली की किती अमाऊंट इथे देण्यात येणार आहे त्या पद्धतीनुसार. यामध्ये या अगोदरसुद्धा वर्ल्ड बँकेने जे आहे तर अशा पद्धतीचे काही ॲग्रीमेंट आपल्याबरोबर केलेले आहेत. वर्ल्ड बँकेने 6 राज्यासाठी ॲग्रीमेंट केलेल्या होत्या. त्यामध्ये हिमाचल प्रदेश, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा आणि राजस्थान यामधलं जे स्कूल एज्युकेशन आहे यामध्ये गुणवत्ता वाढवणे आणि याच्यामध्ये सुधारणा करणे ही एक स्कीम. तर याच्यासाठी जे आहे तर $500 मिलियन इतका खर्च वर्ल्ड बँकेकडून इथं करण्यात आलेला होता. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये जो आहे तर सिंचाई योजनेसाठी सुद्धा वर्ल्ड बँक आणि AIIB यांच्याकडून इथे खर्च करण्यात आलेला होता. या दोघां मिळून इथे जे आहे तर ही स्कीम लॉन्च करण्यात आलेली होती पश्चिम बंगालमध्ये. आता जी वर्ल्ड बँक आहे, वर्ल्ड बँकमध्ये प्रेसिडेंट जे आहे सध्याचे वर्ल्ड बँकेचे ते आहे डेव्हिड माल्पास. त्यानंतर हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन DC आणि यांचा मोटो काय आहे तर वर्किंग फॉर अ वर्ल्ड फ्री ऑफ द प्रायोरिटी. त्यानंतर सध्याचे कृषी मिनिस्टर ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर जे आहेत ते आहेत युनियन मिनिस्टर नरेंद्र सिंग तोमर असलेले. यामध्ये आपल्याला काही देण्यात आलेलं आहे ऑप्शन्स, त्याबद्दलची आपण इथे इन्फॉर्मेशन बघूया. वर्ल्ड इकॉनॉमिक जो काही फोरम आहे याचं हेडक्वार्टर आहे कोलोग्नी स्वित्झर्लंडमध्ये. वर्ल्ड बँकेचं आहे वॉशिंग्टन DC. IMFचं सुद्धा वॉशिंग्टन DC. त्यानंतर ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन्स अँड डेव्हलपमेंट यांचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे पॅरिस आणि फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन यांचं आहे रोम, इटली. आता फूडशी रिलेटेड जर असेल तर ते मॅक्झिमम कुठे फूड आणि ॲग्रिकल्चरशी रिलेटेड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनशी रिलेटेड जर विचारलं तर ते आहे रोम, इटली. त्यानंतर ऑर्गनायझेशन इकॉनॉमिक्सशी रिलेटेड असेल, इकॉनॉमिक्सचं कुठे तर मॅक्झिमम पॅरिसला आहे. आणि वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे जर पैशाशी रिलेटेड असेल, इकॉनॉमिक्सशी रिलेटेड तर ते कुठे तर ते आहेत वॉशिंग्टन DC येथे असले. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊया आपण. NTPCने जे आहे तर श्रीलंकेमध्ये एक सोलर पॉवर प्रोजेक्ट स्टार्ट करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. सोलर पॉवर प्रोजेक्ट जो आहे तो श्रीलंकेमध्ये इंडिया स्टार्ट करणार आहे. यामधली आपण जी काही इन्फॉर्मेशन आहे ती डिस्कस करूया. इंडियाने जो आहे तो सेटअप केलेला आहे सोलर पॉवर प्लॅन्ट इन श्रीलंका. आता जो इंटरनॅशनल सोलर अलायन्स आहे यांच्याकडून हे चालू करण्यात आलेले आहे. ज्या पद्धतीनं चीनची 1 बेल्ट अँड 1 रोड हे टार्गेट त्यांनी मिशन जे राबवत आहे सध्या, त्याच पद्धतीने भारताने जे आहे तर आपल्या जे काही नेबरिंग कंट्री आहेत हे
यांच्याबरोबर सुद्धा ॲग्रीमेंट करायला सुरुवात केलेली आहे. त्यानुसार हा एक जो भारताचा पार्ट आहे त्याच पद्धतीने इथं जे आहे तर भारतानं जो इंटरनॅशनल सोलर ॲलियन्स आहे NTPC लिमिटेड यांनी लार्जेस्ट पॉवर जनरेशन जे आहे तर इंडियाचा जो प्लांट आहे तो तिथे स्टार्ट करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. इंडियन ओशियन रिजन जे आहे या अंतर्गत इथे डेव्हलप करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे इंडियाकडून. यामध्ये जो आहे तर हा जवळपास एक असणार आहे एक की जो सिलोन इलेक्ट्रिसिटी बोर्ड जो आहे यांच्या अंतर्गत 35.8 गिगावॅटचा इतका स्थापित करण्यात आलेला आहे. त्यानंतर NTPC कडून म्हणजे हा जो काही स्टार्ट करण्यात येतो हा सोलर पॉवर प्लांट असलेला तो आहे 62.91 गिगावॅट इतका असला, जो की आपण श्रीलंकेबरोबर इथे ॲग्रीमेंट करतोय ती असलेली. यानुसार जे आहे तर ही ॲग्रीमेंट तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. यानुसार चायना जो आहे वन ऑफ द बिगेस्ट इन्व्हेस्टर इन द वराईज इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ऑफ द श्रीलंका. श्रीलंकेमध्ये जो वेगवेगळे याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणारा जो आहे चायना हा नंबर 1ला आहे. त्याच्यानंतर जो येतो श्रीलंकेमध्ये इन्व्हेस्ट करणारा तो आहे भारत. चायनाच्या नंतर जो इन्व्हेस्ट करतो तिथे तो आहे भारत. यामध्ये जो आहे तर इंटरनॅशनल सोलर अलियन्सची आपण इन्फॉर्मेशन बघूया. यांचे जे डायरेक्टर जनरल आहेत ते आहेत उपेंद्र त्रिपाठी. त्यानंतर यांचं हेडक्वार्टर आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी. आणि NTPC जे आहे तर याचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत गुरुदीप सिंग आणि यांचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली येथे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण येऊया. IRCT आणि SBI कार्ड यांनी जे आहे तर एक को ब्रँडेड कार्डलेस क्रेडिट कार्ड हे इथं लॉन्च केलेलं आहे, जे की रुपे प्लॅटफॉर्म बरोबर यांनी इथं ॲग्रीमेंट केलेली. तर यांनी विचारण्यात आलेलं आहे की SBI कार्डचं हेडक्वार्टर कुठे, तर ते आहे गुरुग्राम हरियाणा इथे असेल. गुरुग्राम हरियाणा. यामध्ये IRCTC इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड द टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी जे आहे तर SBI कार्डबरोबर एक ॲग्रीमेंट केलेली आहे आणि त्याचमध्ये आहे रुपे प्लॅटफॉर्मवरती की हे जे आहे तर विदाऊट कम्युनिकेशन म्हणजे यामध्ये जो आहे तर हे कॉन्टॅक्ट होणार नाही या पद्धतीने हे इथं लॉन्च करण्यात आलेले आहे. आणि POS पॉईंट ऑफ सेल लगेच तुम्ही क्विकली ज्या ठिकाणी तुम्हाला पॉईंट देण्यात आलेले असतील तुम्ही त्या ठिकाणी याला कॉन्टॅक्टलेस जे आहेत तर तुम्ही इथं यूज करू शकता. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं कॉन्टॅक्ट वगैरे इथे होणार नाही अशा पद्धतीनेच. त्यानंतर जे आहे यामध्ये जर आपण याच्यावरून जर बुकिंग जर केलेली असेल तर आपल्याला काही तिकिटामध्ये सूट पण इथं देण्यात आलेली आहे. त्यामध्ये सूट असलेली जी आहे जर IRCTच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जर बुकिंग जर केलेली असेल तर फर्स्ट क्लास AC सेकंड क्लास या पद्धतीने जे काही डिवायडेशन त्यांचं करण्यात आलेलं आहे यामध्ये तर आपल्याला 10% डिस्काउंट इथं देण्यात येईल. त्यानंतर ऑनलाईन जर तुम्ही आदानप्रदान जर केली म्हणजे जर पैसे ट्रान्सफर वगैरे जर केलेले असतील तर यामध्ये सुद्धा 1%ची तुम्हाला सूट देण्यात येणार आहे. वेगवेगळे यांनी जे आहे तर इथं ऑफर्स करण्यात आलेले आहेत. त्यानुसार यामध्ये IRCTCचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे न्यू दिल्लीला. त्यानंतर याचे जे सध्याचे CMD आहेत याचे ते आहेत महेंद्र प्रताप मॉल असेल. त्यानंतर SBI कार्डचं जे मुख्यालय आहे ते आहे गुरुग्राम हरियाणा. SBI कार्डचं लक्षात राहू द्या कारण मॅक्झिमम आपण काय करतो की ज्यावेळेस SBI म्हटलं की मुंबई आपल्या लक्षात येते. त्याच्यामुळे मुंबई जर ऑप्शन जर असेल तर आपण पटकन टिक करतो त्या ठिकाणी मुंबई. पण असं नाही आहे मित्रो की SBI कार्डचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी. आणि यांचे जे CEO आहेत मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असले ते आहेत हरदयाल प्रसाद. हे जे आहेत तर हरदयाल प्रसाद 31 जुलै 2020 पर्यंत इथं सेवानिवृत्त होणार होते. आणि त्यानंतर अश्विनी कुमार तिवारी जे आहेत हे 1 ऑगस्टपासून यांचा आपला पदभार स्वीकारणार आहेत. म्हणजे यांनी आता स्वीकारलेला आहे. त्यानंतर जे आहे तर यश बँक यांनी एक नवीन इथं कार्ड लॉन्च केलेलं आहे एक स्वास्थ्य कार्ड म्हणून, जे की हेल्थकेअरसाठी यांनी इथं लॉन्च करण्यात आलेले आहे. अफोर्ड प्लॅन आणि यश बँक या दोघांनी मिळून जे आहे तर हे स्टार्ट करण्यात आलेले स्वास्थ्य कार्ड. एखाद्या वेळेस विचारू शकतात हेल्थकेअरसाठी यश बँक आणि अफोर्ड प्लॅन या दोघांनी मिळून कोणतं स्कीम लॉन्च करण्यात आली किंवा कोणतं कार्ड, तर ते आहे स्वास्थ्य कार्ड असलेलं स्वास्थ्य प्रोग्रामच्या अंतर्गत यांनी इथं लॉन्च केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण येऊया.
विच जनरल इन्शुरन्स कंपनी लॉन्च द क्रॉप इन्शुरन्स कॅम्पेन द बहुत जरूरी है. बहुत जरूरी ही जी कॅम्पेन आहे इन्शुरन्समधली, जी की फार्मर्ससाठी आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटका, इथे लक्षात राहू द्या की महाराष्ट्र आणि कर्नाटका या 2 स्टेटसाठीच बहुत जरूरी है ही स्कीम जी आहे तर भारती AXA जनरल इन्शुरन्स जे आहे तर यांनी हे इथं स्टार्ट केलेलं आहे. बहुत जरूरी ही स्कीम असले या अंतर्गत क्रॉप लोनसाठी ही चालू केलेली आहे फार्मरसाठी. आता ही जी काही क्रॉप लोनसाठी इथं स्टार्ट करण्यात आलेली यांच्याकडून इथं 800 करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट करण्यात आलेली. म्हणजे टोटल जे काही क्रॉप लोन आहेत यांना जे काही रिसीव झालेले आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटका सरकारची जी आहे ही 800 करोड रुपयाची जी काही स्कीम आहे या अंतर्गत यांच्याकडे इन्कम रिसीव झालेला आहे त्या प्रमाणात. आता या अंतर्गत जर असेल, जर आपलं खरीप हंगामामधलं जर असेल तर 2% इथं जे आहे तर ते रिकव्हरी देण्यात येणार आहे आणि रबीमधली जर असेल तर ते 1.5ने, म्हणजे आपल्याला जे काही डिपॉझिट करायचे ते 2% आणि 1.5% या पद्धतीने तिथे डिपॉझिट करायचे. यासाठीचे टोटल जे आहे तर 800 करोड रुपयाचं इथं भारती आणि जनरल इन्शुरन्स जी काही आहे कंपनी यांच्याकडून 800 करोड रुपयाची ओर इथे देण्यात आलेली आहे टोटल. आणि ही जी काही स्कीम राबवण्यात येते ही प्रधानमंत्री फसल विमा योजना या अंतर्गतच इथं राबवण्यात येत आहे. यामध्ये भारतीय जनरल इन्शुरन्सचं आपण इन्फॉर्मेशन बघूया. यांचं हेडक्वार्टर आहे मुंबईला आणि संजीव श्रीनिवासन हे आहे सध्याचे यांचे CMD असेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे 6 नंबरचा क्वेश्चन आपण इथे डिस्कस करतोय की स्टेट बँक ऑफ इंडियाने जे आहे तर लिक्विडिटी सपोर्ट म्हणून मालदीव्सला इथे इंडिपेंडन्स डेच्या दिवशी 16.20 मिलियन अमेरिकन डॉलर इतकं जे आहे तर कोविड रिलीफच्या अंतर्गत मालदीव्स गव्हर्नमेंटला इथे हेल्प करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे SBI बँकेकडून. आता SBI बँकेने जे आहे तर मालदीव्सचं जे स्वतंत्रता दिवस होता या दिवशी इथं हेल्प करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. यांना 16.20 मिलियन डॉलरची आपण तिथे हेल्प करणार आहे. आता ही जी आहे तर हे कोणत्या पॉलिसीच्या अंतर्गत आहे, ही जी काही इथं प्रोव्हाइड करण्यात येते ही भारताची जी पॉलिसी आपण इथं पाहिलेली होती नेबरहूड फर्स्ट या पॉलिसीच्या अंतर्गत मालदीव्सला आपण इथे प्रोव्हाइड करतो. आणि जी काही ग्रोविंग मालदीवची जी एक पॉलिसी आहे, मालदीवची पॉलिसी जी आहे ती आहे इंडिया फर्स्ट मालदीवची पॉलिसी. हे लक्षात राहू द्या कारण आपल्याला यावरती एखादा क्वेश्चन विचारण्यात येऊ शकतो. जो मालदीव्स आहे मालदीवची इंडिया फर्स्ट ही पॉलिसी आहे आणि भारताची कोणती आहे तर नेबरहूड फर्स्ट. नेबरहूड फर्स्टच्या अंतर्गत जे आहे जितक्या नेबरिंग कंट्री आहेत आपल्या आपण त्या सगळ्यांना इथे हेल्प करतोय. यामध्ये जे आहे तर हे कोविड-19मध्ये जो काही इफेक्ट झालेला आहे यांच्यासाठी यांना मुद्रा स्वॅप आपण इथं केलेली होती या अगोदरसुद्धा 400 मिलियन डॉलरची जी इथं करण्यात आलेली आहे ती. त्यानंतर मालदीवची जी कॅपिटल आहे ती आहे माले. त्यानंतर यांची करन्सी आहे रुपिया आणि यांचे प्रेसिडेंट आहेत इब्राहिम मोहम्मद सोही. त्यानंतर SBIचं हेडक्वार्टर आहे मुंबई आणि रजनीश कुमार हे आहेत यांचे चेअरमन. द बँकर्स टू एव्हरी इंडियन हे आहे यांचं स्लोगन असेल. आता यामध्ये युनियन बँक ऑफ इंडियाचं हेडक्वार्टर आहे मुंबई. त्यानंतर बँक ऑफ वडोदरा, बँक ऑफ महाराष्ट्र पुणे आणि पंजाब नॅशनल बँक न्यू दिल्ली. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 इंडियन ऑइल आणि एक जी फ्रान्स बेस कंपनी आहे फ्रान्स बेसवरती असलेली टोटल SA यांनी जे आहे तर एक जॉईंट व्हर्च्युअल इथं करण्यात आलेलं आहे. या अंतर्गत जे आहे तर एक 50-50 यांनी इथं जॉईंट व्हर्च्युअल इथं करण्यात आलेलं आहे. 50% या दोघांची लिक्विडिटी इथे असणार आहे. आणि ही जी फ्रान्स बेस कंपनी आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि जी फ्रान्स बेस टोटल SA आहे या दोघां मिळून 50-40% इथं इन्व्हेस्टमेंट यांच्याकडून घेण्यात आलेली आहे. आता ही जी काही या दोघां मिळून इथं जॉईंटली स्टार्ट करण्यात आलेलं आहे ही जी आहे तर मॅन्युफॅक्चर अँड मार्केट हाय क्वालिटी इनोव्हेटिंग यासाठी इथं यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे दोन्ही याच्याकडून. इथे चांगल्या पद्धतीची गुणवत्ता देण्याचा एक जो आहे तो यांचा निर्णय आहे या अंतर्गत की चांगल्या क्वालिटीची एक जी असेल ती गुणवत्ता इथं प्रोव्हाइड करण्याचा यांचा मेन उद्देश आहे. त्यानंतर
यामध्ये यांची जी आहे तर कुल AES म्हणजे टोटल AES यांचं हेडक्वार्टर आहे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी असले. त्यानंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली आणि श्रीकांत माधव वैद्य हे सध्याचे त्यांचे चेअरमन आहेत. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण येऊया. 8 नंबरचा क्वेश्चन डिस्कस करतोय. अनिल कुमार झा यांना जे आहे अनिल कुमार झा यांची अपॉइंटमेंट इथं करण्यात आलेली आहे एक्सपर्ट ॲफझेल कमिटीवरती. इथे यांचे हे मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजेस या अंतर्गत इथं डील करण्यात आलेली आहे. ही जी डील आहे या अंतर्गत आणि याचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत अनिल कुमार झा यांना इथं यांची निवड करण्यात आलेली आहे. हे जे आहेत तर फॉर्मर बाय द मिनिस्ट्री ऑफ द क्लायमेट टू डील विथ द व्हॉलेंटरी ऑफ द इन्व्हायरमेंट रूल्स या अंतर्गत इथं यांचे जे आहे तर इथं अपॉइंटमेंट करण्यात आलेली या कमिटीमध्ये इथं देण्यात आलेले आहे. आपल्याला जे की फॉर्मल कोल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष अनिल कुमार झा यांची इथं एक्सपर्ट ॲप्रेझल कमिटीवरती यांची इथं निवड करण्यात आलेली जी की इन्व्हायरमेंटशी रिलेटेड जे काही रूल्स आहेत यासाठी इथं करण्यात आलेले. मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजेस यांचे जे युनियन मिनिस्टर आहेत ते आहेत प्रकाश जावडेकर आणि जे मिनिस्ट्री ऑफ स्टेट आहेत ते आहेत बबुल सुप्रियो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9कडे अर्चना सोरेंग यांची जी आहे तर इंडिया क्लायमेट ॲक्टिव्हिटी यामध्ये की जे अँटोनी गुटेरेस आहेत अँटोनी गुटेरेस न्यू यूथ द ॲडव्हायझरी कमिटी ऑन द क्लायमेट चेंज हे अँटोनी गुटेरेसच्या अंतर्गत एक कमिटी इथं निवडण्यात आलेली आहे की जी जलवायू परिवर्तन याच्यावरती स्टडी करण्यासाठी. तर यामध्ये सर्व काही यंगेस्ट निवडण्यात आलेले म्हणजे यांचा जो वयोगट आहे तो ठेवण्यात आलेला आहे 18 ते 28 वर्षाच्या दरम्यान जे आहेत त्यांची. तर या अंतर्गत भारताच्या अंतर्गत जे आहे तर अर्चना सोरेंग यांची इथं निवड करण्यात आलेली. ही टोटल 7 सदस्यांची कमिटी आहे आणि याचं जे नेतृत्व आहे ते संयुक्त राष्ट्राचे अध्यक्ष असले सध्याचे महासचिव असले अँटोनियो गुटेरस हे सध्या करत आहेत. जलवायू परिवर्तनवरती हे याच्यावरती अभ्यास करणार आहेत. भारतीय जलवायू जे काही परिवर्तन आहे याच्या कार्यकर्त्या आहेत अर्चना सोरेंग यांचं इथं नाव जे आहे ते सूचित करण्यात आलेलं आहे या कमिटीसाठी. त्यानंतर जे आहे तर या कमिटीमध्ये अजूनसुद्धा 6 सदस्य आहेत टोटल जे इथं देण्यात आलेले आहेत ते. त्यामध्ये आपल्याला एक विचारू शकतात की कोणाची निवड झालेली आहे तर ते आहेत अर्चना सोरेंग. इंडियन क्लायमेट ॲक्टिव्हिस्ट अर्चना सोरेंग हे जे आहेत तर अँटोनियो गुटेरेसनं जी न्यू यूथ ॲडव्हायझरी ग्रुप ऑफ द क्लायमेट चेंजेस जी कमिटी निवडण्यात आलेली त्यामध्ये त्यांची निवड इथं करण्यात आलेली आहे. तिथं इन्फॉर्मेशन आपल्याला इथं बाकीची खाली देण्यात आलेली तुम्ही ती रीड करू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10कडे आपण येऊया. यामध्ये की टाटा AIA लाईफ इन्शुरन्स कंपनी जी आहे तर यांचे MD आणि CEO म्हणून नवीन ताहिलानी ऑप्शन C यांची जी आहे तर इथं निवड करण्यात आलेली आहे. नवीन ताहिलानी यांची टाटा AIA लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये MD आणि CEO म्हणून इथं निवड करण्यात आलेली आहे. आता जे काही नवीन ताहिलानी आहेत हे टाटा अमेरिकन इंटरनॅशनल इन्शुरन्स याच्यावरती जी की जीवन विमा आहे लाईफ इन्शुरन्स कंपनी असले याच्यावरती MD आणि CEO म्हणून यांची निवड करण्यात आलेली आहे असं IRDA कडून इथं यांना जे आहे तर इथं परमिशन देण्यात आलेली आहे ॲप्रूव्हल देण्यात आलेलं आहे यांच्याकडून. तर नवीन तहिलानी जे आहेत हे 1977 ते 2014 इथं एक मॅकिनन्स अँड कंपनी इथं वरिष्ठ निर्देशक म्हणून इथं काम करत होते ऑफिसर म्हणून. त्यानंतर जे आहे तर यांनी ॲक्सिस बँकेमध्ये सुद्धा इथं वर्क केलेलं आहे. त्याचबरोबर AIA मध्ये हाँगकाँग ग्रुपमध्ये CEO म्हणून सुद्धा त्यांनी वर्क पाहिलेलं आहे. त्यानंतर टाटा AIE मध्ये यांनी मॅनेजर म्हणून सुद्धा इथं आणि त्याचबरोबर CEO म्हणून सुद्धा इथं वर्क केलेलं आहे. त्यामध्ये टाटा AIA लाईफ इन्शुरन्स जे आहे तर याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण येऊया. आलोक मिश्रा जे आहेत तर यांची
मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट नेटवर्क इथे CEO म्हणून, CEO आणि डायरेक्टर म्हणून इथं निवड झालेली आहे. कोणाची? तर आलोक मिश्रा. कशावरती CEO आणि डायरेक्टर म्हणून? तर मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट ऑफ नेटवर्क, इन्स्टिट्यूशन्स नेटवर्क इथे त्यांची निवड करण्यात आलेली आहे. यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. आलोक मिश्रा जे आहेत, आलोक मिश्रा इथे जे आहेत तर सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन मायक्रो फायनान्स इंडस्ट्री अनाऊन्स की डॉक्टर आलोक मिश्रा जे आहेत यांनी प्रेझेंटली CEO म्हणून, जे की हर्ष श्रीवास्तव होते, यांचा कार्यकाळ 1 ऑगस्ट 2020ला संपणार होता. यानुसार तिथं नवीन यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12कडे, यामध्ये की इंडियानं BIS केअर हे लॉन्च करण्यात आलेलं आहे यांच्याकडून, जे की ISI जे प्रमाणित करण्यात येते. आता ISI जे काही प्रमाणित करण्यात येतात, हे काही जे लोक आहेत जे ISI प्रमाणित न करताच त्यांचे स्टॅम्प मारून त्यावरती तशाच आपल्याला वस्तू इथं विकण्यात येतात. पण आता तसं नाही होणार, की तिथं आता व्हेरिफिकेशन होणार आहे, खरंच हा ओरिजिनली यांनी हे केलेलं आहे का. यासाठी रामविलास जे पासवान आहे यांनी एक ॲप लॉन्च केलेला आहे आणि या ॲपद्वारे आपण ते चेकसुद्धा करू शकतो की यांचा जो काही स्टॅम्प मारण्यात आलेला आहे ISIचा, हा ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे, याद्वारे सुद्धा आपण इथं चेक करू शकतो. BIS जे हेडक्वार्टर आहे ते आहे न्यू दिल्ली इंडियामध्ये आणि प्रमोद कुमार तिवारी हे सध्याचे यांचे CEO आहेत. प्रमोद कुमार तिवारी असेल. आता प्रमाणित करण्यात येणार आहे इथं ISIद्वारे जे काही आहे ते. युनियन मिनिस्टर आणि कन्झ्युमर अफेअर्स अँड फूड पब्लिक डिस्ट्रीब्युशन जे रामविलास पासवान आहेत यांनी ब्युरो ऑफ द इंडियन स्टँडर्ड्स मोबाईल ॲप BIS केअर हे इथं सुरू करण्यात आलेलं आहे. जे कन्झ्युमर कॅन चेक द ऑथेंटिसिटी ऑफ द ISI अँड द हॉलमार्क. आता जे काही आपल्याला हॉलमार्क वगैरे इथं देण्यात आलेले आहेत, तर आणि ISIचा जो काही स्टॅम्प असतो हे आपण आता इथं चेक करू शकतो या ॲपद्वारे. आणि जर याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम जर असेल तर आपल्याला इथं एक वेबसाईटसुद्धा देण्यात आलेली आहे. आपण या वेबसाईटवरती इथं तक्रारसुद्धा करू शकतो किंवा त्या ॲपवरती सुद्धा आपल्याला तिथं फॅसिलिटी देण्यात आलेली आहे, त्यानुसार आपण तिथेसुद्धा तक्रार करू शकतो. यासाठी जे आहे तर इथे सगळ्या काही परियोजना यांनी करून इथं ठेवण्यात आलेल्या आहेत. चला तर मग मित्रांनो, आपण या ठिकाणी इथे थांबूया. आज आपण ह्या सगळ्या काही न्यूज इथे डिस्कस केलेल्या आहेत. आपण आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे जिओ बूस्टर आणि अहमदनगर संकल्प, यामध्ये नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी हे दोन्ही टेलिग्राम चॅनल आपण जॉईन करावे. त्यानंतर आपला जो 7722001140 जो व्हॉट्सअप नंबर आहे त्यालासुद्धा आपण जॉईन व्हावे. त्यानंतर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे द्रोणा एज्युकेशन, यालासुद्धा आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण इथे थांबूया.